तर आपल्याकडे आलेला आता आपला चिंट्या भाऊ. भाऊ कसा करतो? कसे कशी कशी करती कशी करती कशी करती काय? गाईज तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज सकाळी सकाळी बिना आंघोळ करता तुमचा भाऊ आलेला आहे गोडाऊनला. आणि कशासाठी माहिती गाईज, आज आपल्याला ही साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर हे फायर एक्सटिंग्विशर आहे, परत अजून काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते सगळे रिफिलिंग करायचे आहे. त्यानंतर गाईज हे जेवढं पण भंगार आहे हे सगळं द्यायचं आहे. आज भंगारवाला जो आहे तो येणार आहे आपल्याकडं, त्याला हे सगळं भंगार देऊन टाकू. थोडेफार पैसे पण येतील. काल आपले पैसे खर्च झालेले आहे जरा कपड्यांमध्ये, म्हणजे पॅन्टी नव्हत्या घालायला कामावर घालण्यासाठी नाही का. तर मग काल पॅन्टी वगैरे घेऊन आलो, 3 पॅन्टी 3 टी शर्ट, बरेचसे पैसे खर्च झालेले आहे, 3-1 हजार रुपये. तर आज आपल्याला ते वसूल करायचे. म्हणजे सगळंच भंगार आपल्याने निम्म्याच्या वर भंगार. हे बघा हे एवढं, त्यानंतर हे, आणि त्यानंतर हे आणून काही बॉक्स निघणं, परत हे सगळं सरांचं आहे. तुमच्या भावाचं हे बघा हे 2 सिलेंडर आहे, त्यानंतर हे एवढं भंगार आहे आणि अजून बाकीचं काही पाठीमागं पडलेलं आहे नॉर्मली नाही का. तर चला गाईज भंगारवाला येऊस तर आपण हे फायर एक्सटिंग बाकी तिकडे आहे, सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण रिफिलिंग करून घेऊ. काहीच तर आता जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर होते सगळे रिफिलिंग करून झालेले आहे आपले. आणि हा एक जो फायर एक्सटिंग्विशर आहे याच्यावर थोडा डाऊट आहे मला, त्याच्यामुळं हा आपण काही रिफिलिंग नाही केलेला आहे, कारण त्याची बॉडी एकदम सडलेली आहे नाही का. आणि आपला जो रिफिलिंगचा रूम आहे तो पण पूर्ण आपण क्लिअर करून घेतलेला आहे. भांगारवाला तर काय अजून आला नाही, येईलच थोड्या वेळ, मग त्यानंतर आपण इकडचं पण सगळं साफ करून घेऊ नाही का. ओके गाईस, तर घरी आलो, आंघोळ बिंघोळ केली आणि आज तुमचा भाऊ काय करतोय माहिती का, चपात्या बनवते. चपात्या ही चपाती आणि लाटायच्या, अजून एवढ्या लाटायच्या नाही का. कशी कला आहे की नाही तुमच्या भावात. ही जळाली, इतक्याच जळाली नाही का, म्हणजे नेमकं माझं लक्ष तिकडं होतं त्याच्यामुळे जळून गेली नाही का चपाती. पण काही विषय नाही, खाऊन घेऊ, जळेल पण खाऊ आपण नाही का. हे बघा 2 चपात्या ऑलरेडी झालेल्या आहे आणि अजून बाकीच्या 15-1 चपात्या करायच्या, कारण आपल्या हॅक्कीला चपातीच लागते ना, पाव बिव तर खात नाही. तर चला गाईस आता सगळ्या चपात्या फटाफट बनवून घेतोय. आत्ताशी सगळं काम आवरलं आहे, स्वयंपाक बिपाक, आणि आता जेवायला घेतलेलं आहे आपण. जेवायला रात्रीची भाजी खूप उरलेली होती ऑलरेडी, अर्धी कढई होती नाही का, तर मग भाजीने बनवली, फक्त चपात्या बनवल्या. बघा ही रात्रीची भाजी आणि चपात्या. तर चला आता जेवण करू, कारण वाजले किती माहिती, 2:30 वाजले ना, अजून जेवण नाही केलेले आपण. सकाळपासून नाश्ता पण नाही, पहिले गोडाऊनला काम केलं, मग घरी आलो, घरातलं आवरलं, स्वयंपाक केला, डेंजर आहे. तर आपल्याकडे आलेला आहे आता आपला चिंट्या भाऊ. भाऊ कसा करतो? कसे कशी कशी करती कशी करती कशी करती काय? ए आजी कशी खोकती, आजी कशी खोकती, आजी कशी करती, अय आजी कशी करती, आजी कशी करते, आजी कशी करते, हा अशी करते. आणि पप्पू मामा कसा करतो, पप्पू मामा कसा करतो, कसं नाही, पप्पू मामा कसं करतो, असं करतो. माहितलं का आमचा चिंट्या कसा आहे, डेंजर कार्टून आहे गाईज. आज तुमच्या भाऊनी हुसळ बनवली होती आणि अशी खतरनाक झाली होती ना, काही पण म्हणा. डायरेक्ट कढई भरून भाजी होती आणि भाजी बघा केवढीशी राहिली, डायरेक्ट हे बघा एवढीशी भाजी राहिली. 1 नंबर जेवण झालेलं आहे आता, एकदम खतरनाक डायरेक्ट. मस्त आता गोळी बिळी पण खाल्ली थोड्यानी, मस्त पायाची मालिश वगैरे करू आणि झोपून घेऊ नाही का. चला गाईस, तर आता आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जय महाकाल.